सो एनरोल इंजिनियरच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुमची सर्वांची सेकंड अटेम्प्टची आन्सर की सर्वांची रिलीज झालेली आहे आणि तुम्ही त्याचा स्कोअर कॅल्क्युलेट केला असेल आणि खूप मुलांची कॉल आली, मेसेज आले की दादा सेकंड अटेम्प्टला मार्क वर्सेस पर्सेंटेज काय येणार आहे याच्यावरती आम्हाला एक इन्फॉर्मेशन द्या. तर त्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलोय. याच्यामध्ये तुम्हाला सेकंड अटेम्प्टमध्ये मार्क वर्सेस पर्सेंटेज काय राहणार आहे, कोणती शिफ्ट इझी होती, कोणती शिफ्ट मॉडरेट, कोणती शिफ्ट हार्ड होती, हे सगळं आपण बघणार आहोत. आणि इझी शिफ्ट, मॉडरेट शिफ्ट आणि हार्ड शिफ्ट याचा मार्क वर्सेस पर्सेंटेज वेगवेगळा आपण अॅनालाइज केलाय, तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्याआधी तुमचा जो सीईटीचा स्कोर जो येतोय सेकंड अटेम्प्टचा तो तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, जेणेकरून आमची टीम तुम्हाला रिप्लाय करू शकेल. त्यानंतर जर आपण सगळ्यात पहिले बघितलं तर किती मुलांनी सीईटीचा पेपर दिलाय हा आपण बघणार आहोत. तर पहिला अटेम्प्ट जर बघितलं तर 4,80,000 म्हणजे जवळपास 4,79,000 मुलं सीईटीच्या फर्स्ट अटेम्प्टसाठी रजिस्टर केलं होतं. त्यापैकी 4,54,000 मुलांनी सीईटीचा पहिला अटेम्प्ट केलेला आहे. सेकंड अटेम्प्टमध्ये जर आपण बघायला गेलो तर 3,21,000 मुलांनी रजिस्टर केले, त्यापैकी 2,65,000 मुलांनी सीईटीचा सेकंड अटेम्प्ट हा अटेम्प्ट केलेला आहे. जर दोघी अटेम्प्टचं आपण बघितलं तर 8,01,000 मुलांनी सीईटी दिलेली आहे पीसीएम ग्रुपची आणि त्यापैकी 8,01,000 मुलांनी रजिस्टर केलंय आणि त्यापैकी 7,39,000 मुलांनी सीईटीच्या अटेम्प्टला अटेम्प्ट केलेलं आहे. जर तुम्हाला अशीच अपडेट पाहिजे असतील, अशी नवनवीन मार्क वर्सेस पर्सेंटेज सोबत बाकीच्या कॉलेजची माहिती, सीईटी सेलची अपडेट, अजून सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही लगेच जॉईन करून ठेवू शकता. त्यानंतर जर शिफ्ट वाईज अनालिसिस आपण बघायला गेलो तर मॉडरेट शिफ्ट, इझी शिफ्ट आणि हार्ड शिफ्ट. तर आपल्याकडे इझी शिफ्ट या अटेम्प्टला कमी होत्या, एकच शिफ्ट ही इझी होती. 14 मेची जी मॉर्निंग शिफ्ट आहे ती इझी कन्सिडर केलं जात आहे, कारण त्या शिफ्टला डायरेक्ट क्वेश्चन्स आपल्याला विचारले गेलेले होते. मॉडरेट शिफ्ट जर आपण बघितलं तर मॉडरेट शिफ्टमध्ये तुम्ही बघू शकता की 12 मेची जी मॉर्निंग शिफ्ट आहे, त्याच्यानंतर 12 मेची इव्हिनिंग शिफ्ट म्हणजे 12 मेच्या दोघी शिफ्ट, 13 मेच्या पण सुद्धा दोघी शिफ्ट मॉर्निंग प्लस इव्हिनिंग, त्यानंतर 14 मे जी आहे त्याची इव्हिनिंग शिफ्ट, 15 मेची मॉर्निंग शिफ्ट आणि 19 मेची इव्हिनिंग शिफ्ट या मॉडरेट शिफ्ट होत्या. मध्ये याच्यामध्ये काही क्वेश्चन हे ट्रिकी होते, थोडे सॉल्व्हिंग करायला टाइम लागत होता. आणि जर आपण हार्ड शिफ्ट बघायला गेलो तर हार्ड शिफ्टमध्ये 15 मेची इव्हिनिंग शिफ्ट, 19 मेची मॉर्निंग शिफ्ट आणि 20 मेची मॉर्निंग शिफ्ट या थोड्या हार्ड शिफ्ट होत्या. आणि याच्यामध्ये थोडे क्वेश्चन हे ट्रिकी लेवलचे होते, सॉल्व्हिंग क्वेश्चन होते, लेंथी क्वेश्चन्स मॅथचे होते. त्याच्यामध्ये ह्या हार्ड शिफ्ट त्याच्यामध्ये मुलांना कमी मार्क येत आहेत. त्यानंतर जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल एन्क्वायरी करायची असेल की नेमकं आणखी डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल, कोणतं कॉलेज कोणत्या याला मिळू शकतं, किती पर्सेंटेजला कोणतं कॉलेज मिळतं, तर तुम्ही जो स्क्रीनवर नंबर दिला त्यांच्यासोबत तुम्ही एन्क्वायरी करू शकता. नेमकं एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे आपण या स्लाइडवरती बघणार आहोत. तर एनरोल इंजिनिअरचे काउन्सिलिंग पॅकेज जे आहे प्रीमियम काउन्सिलिंग पॅकेज, याच्यामध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राऊंड्स, स्पॉट राऊंड, ILS राऊंड बद्दलचा गायडन्स. हे असे राऊंड्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला कमी पर्सेंटेज सुद्धा येत असतील. मी पुढे सांगणार आहे की ज्यांना बिलो 60 मार्क येत आहेत त्यांना सुद्धा चांगलं कॉलेज मिळू शकतं आणि ते स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड मधून मिळू शकतं. कारण मागच्या वर्षी ज्या मुलाला 40%, 30% आले तो मुलगा आज महाराष्ट्राच्या पुण्यामधील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टेक्निकल ब्रांचेसमध्ये ऍडमिशन घेऊन आहे, म्हणजे AIDS, AIML, CS, IT अशा ब्रांचेसमध्ये ऍडमिशन घेऊन आहे. तर असं काही नाही की टॉप कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला चांगलेच पर्सेंटेज लागणार आहे, कमी पर्सेंटेजला सुद्धा ILS राऊंड मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. यामध्ये तुम्हाला मिळणार कम्प्लीट कॉल सपोर्ट, कस्टमाइज ऑप्शन फॉर्म मिळणार आहे तुम्हाला कॅप राऊंडसाठी. त्यानंतर या पॅकेजमध्ये तुमच्यासोबत कम्प्लीट लाईव्ह सेशन्स कंडक्ट केले जाणार आहेत, डेडिकेटेड मेंटरची टीम राहणार आहे जोपर्यंत तुमची कॉलेजला ऍडमिशन कन्फर्म होत नाही. ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट सपोर्ट राहणार आहे, एंड टू एंड ऍडमिशन प्रोसेसमध्ये सपोर्ट राहणार. आणि बोनसमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला ऍडमिशन झाल्यानंतर इंजिनिअरिंगला सुद्धा एनरोल इंजिनिअरिंगची टीम सपोर्ट करणार आहे. ह्या प्रीमियम काउन्सिलिंग पॅकेजची जी बॅच आहे ती उद्यापासून चालू होते. तर तुम्हाला जर या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून एन्क्वायरी करू शकता. आणि ऑलरेडी एनरोल इंजिनिअरनी आजपर्यंत तुमच्यासारख्या 5,000 प्लस मुलांना त्यांच्या ड्रीम कॉलेजमध्ये पोहोचवलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करू शकता. जर आपण बघितलं तर इझी लेवलच्या शिफ्टमध्ये जर मार्क वर्सेस पर्सेंटेज बघायचं जर झालं तर तुम्ही बघू शकता की जर तुमचे मार्क हे 170 अबो येत असतील तर 99.85 ते 100% तुम्ही टार्गेट करू शकतात. आणि तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण चार्ट दिलेला आहे. जर 60 to 70% असतील तर तुमचा स्कोर हा 58 to 68% येणार आहे. आता इझी शिफ्ट ज्या आहेत किंवा मॉडरेट शिफ्ट ज्या आहेत त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला चांगले मार्क पाहिजे, कारण चांगला पर्सेंटेजसाठी, कारण याच्यामध्ये खूप मुलांना हे मार्क स्कोर होतं त्याच्यामुळे पर्सेंटेज थोडा कमी जास्त होतोय. आणि जर तुमचे मार्क बिलो 60 येत असतील
थोडा हा स्कोअर तुमचा अनप्रेडिक्टेबल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगले प्रॉपर टीमचं गायडन्स लागणार आहे. त्यासाठीच जे स्क्रीनवरती नंबर दिलेले आहेत ना त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोणतं चांगलं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं, ब्रांच कॉम्प्रोमाइज करावी लागेल का किंवा तुम्हाला टेक्निकल ब्रांचेस कोणत्या कॉलेजला मिळू शकतात हे तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करू शकता. मीडियम शिफ्ट जर बघायचं झालं तर मीडियम शिफ्टमध्ये फारसा फरक नाही आहे. तुम्ही थोडं 1 ते 2% फरक बघू शकता की 60 to 70% तर 58च्या पुढे स्कोर येणार आहे. या मॉडरेट शिफ्टमध्ये 60च्या पुढे येणार आहे. 170 अबोव सेम आहे की 99.85 ते 100%. एक डिटेल चार्ट तुमच्या स्क्रीनवरती आपण दाखवलं जात आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकतात. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एन्क्वायरी सुद्धा करू शकता. जर हार्ड शिफ्ट आपण बघायला गेलो हार्ड शिफ्टला असेल की तुम्हाला कमी मार्कांना सुद्धा चांगला पर्सेंटेज येण्याचे चान्सेस आहे. याच्यामध्ये तुम्हाला 170 अबोव जर मार्क येत असतील हार्ड शिफ्टला तर तुम्हाला 99.90%ला तुम्ही क्रॉस करू शकतात आणि जर 60 to 70% असतील तर 62 to 74% मध्ये तुमचा स्कोअर येणार आहे. 60% खाली असतील तर इथं सुद्धा तुमचा स्कोअर हा प्रेडिक्ट केला जाऊ नाही शकणार आहे. त्यासोबतच तुम्ही एनरोलिंगच्या टीमला कॉन्टॅक्ट करा, कारण याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये जेवढे जास्त मार्क तेवढा चांगला पर्सेंटेज तुमचा येणार आहे, कारण याच्यामध्ये चांगला पर्सेंटेज येण्याचे खूप जास्त चान्सेस हार्डशिपमध्ये. तर ज्या मुलांनी एनरोलिंग सोबत त्यांच्या ड्रीम कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे मागच्या एका वर्षामध्ये त्यांचे रिव्ह्यूज तुम्ही बघू शकतात की जसं यश जाधव आपल्याकडे की त्याला 97-98% सुद्धा VJTI कॉलेजला सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालेलं आहे. समृद्धी इथं आहे की समृद्धीला स्पॉट राऊंडमध्ये AISMS कॉलेजचं ENTC ब्रांच मिळालेली आहे. त्यानंतर प्रणयने डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलेले. शुभांकर आहे की शुभांकरला कॅप राऊंडमध्ये चांगलं कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर MIT संभाजीनगरला CS ब्रांच सुद्धा मिळाली. कमी पर्सेंटाईलला CS ब्रांच मिळाली आहे. 29% सुद्धा संभाजीनगरचे एक रेप्युटेड कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच ही मिळू शकतात. तर तुम्ही जो स्क्रीनवर नंबर दिला त्यांना कॉन्टॅक्ट करू शकाल. त्यानंतर 30 ते 40% जर तुम्हाला येत असतील तर पुण्यामध्ये रेप्युटेड कॉलेजमध्ये तुम्हाला ILS राऊंड थ्रू ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर ऋतुजाचे रिव्ह्यू तुम्ही बघू शकता की सिंहगड कॉलेजला तिला ENTC ब्रांच मिळालेली आहे. तर तुम्ही सुद्धा या बॅचचा पार्ट होऊ शकतात. लगेच एनरोल इंजिनिअरला कॉन्टॅक्ट करा, कारण आता ऑलरेडी तुमचा स्कोअर आलेला आहे. स्कोअर आल्यानंतर पुढची प्रोसेस नेमकी काय करायची हे जर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅचला तुम्ही एनरोल करू शकता. स्क्रीनवर नंबर आहे आणि आपण जो पुढचा व्हिडिओ आहे तो हा घेऊन येणार आहे की अटेम्प्ट 1 वर्सेस अटेम्प्ट 2 कोणता अटेम्प्ट बेटर होता, कोणते पर्सेंटाईल बेटर राहणार आहे. त्यानंतर आपण ऑलरेडी CET टू कॅम्पस सिरीज घेऊन येतो, ज्यामधून CETच्या मार्कवरती जे इंजिनिअरिंग कॉलेजेस तुम्हाला मिळणार आहे त्याची आपण डिटेल इन्फॉर्मेशन कव्हर करत आहोत. त्यानंतर लवकरच आपण ॲडमिशन प्रोसेससाठी मिशन इंजिनिअरिंग ॲडमिशन सिरीज घेऊन येतोय. तर तुम्ही अशा सिरीजसाठी अपडेटेड राहायचं असेल तर आजच एनरोल इंजिनिअरला सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि तुमची जो स्कोअर येतो सेकंड अटेम्प्टचा तो कमेंट डाऊन करायला विसरू नका. आणि व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर आजच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या, कारण लगेच अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला लगेच अपडेट तुम्हाला मिळून जाऊ शकतो. सो थँक्यू स्टुडंट्स, तुम्ही एन्क्वायरी करा, तुमचे जे काही डाऊट असेल ते आमची टीम सॉल्व्ह करेल. थँक्यू.